नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मंडळी, पुण्याला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानतो, तसा आदरानं प्रेमानं आपण उल्लेख करतो. पण या सुसंस्कृत पुण्यामध्ये अलीकडच्या काही काळामध्ये अशा काही घटना घडल्या ज्यामुळे पार पुण्याच्या अब्रूचे धिंदवडे निघाले. मग ते ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण असेल, पोर्शे कार अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी कामाला लागलेली पुण्यामधली यंत्रणा असेल, कोयता गँगच्या दहशतीमधनं पुणेकरांची न होणारी सुटका असेल, गजा मारण्यासारख्या गुंडांचा यंत्रणेला न जुमानणारा माज असेल, आणि अगदी महाराष्ट्राला हादरवणारं शिवशाहीतलं बलात्कार प्रकरण असेल. या सगळ्यामुळे आपल्याला पुण्याबाबत चिंता व्यक्त करत असतानाच विचारावं लागेल की नेमकं चुकतंय कुठे. फडणवीसांसारखे सक्षम गृहमंत्री राज्यामध्ये आहेत, अजित पवारांसारखे उपमुख्यमंत्री पुण्याचं पालकत्व सांभाळतात, मग तरीही पुणे इतकं अशांत काय? आणि याच विषयावर आहे आज आपला चर्चेचा धुरळा, सुसंस्कृत पुण्याच्या अब्रूचे धिंदवडे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे, आपल्यासोबत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप, आणि आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आहेत. सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे चर्चेमध्ये स्वागत आहे. मला अर्थातच राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांकडे यायचंच आहे, पण सगळ्यात आधी मी धनराज वंजारी सरांकडे जातोय. मला त्यांना हा प्रश्न विचारायचा, मुळात आजची घटना अर्थातच सगळ्यात तो दुर्दैवी सगळा प्रकार आहेच, अगदी संताप व्यक्त करावा या सगळ्या प्रकारावरती तितका कमी आहे. पण या घटनेच्या निमित्तानं एकूणच मागच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे आणि एकूणच या सगळ्या घटना समोर येत आहेत, हे सगळं बघता आपल्याला काय काय वाटतंय, काय आपली निरीक्षण आहेत, कशा पद्धतीनं पुण्यामध्ये एकाएकी मागच्या काही काळामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत गेली आणि याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसतो, ज्याची कोणाला फिकीर वाटत नाहीये. धनराज सर, पुण्यामध्येच हे घडतंय असं नाहीये, इतरही ठिकाणी अशा प्रकारचे बरेच इन्सिडेंट आहे. एकंदर राज्याची कायदा सुव्यवस्था परिस्थिती हा आजचा ऐरणीवरचा प्रश्न आहे असं म्हटल्यास अजिबात वावगं होणार नाही. पुण्यामध्ये अगदी पोरसे अपघातापासून जर बघितलं तर कुठंतरी आपली यंत्रणा कमी पडते असं दिसतंय. परंतु आत्ताची जी केस आणि ज्या केस बद्दल आपण आज चर्चा करायला बसलो आहोत, ती जी शिवशाही बस मधला झालेला बलात्काराचा प्रसंग आहे, तो प्रसंग अनेक अर्थाने सुरक्षा हा शब्द ऐरणीवर आणतो. आणि सुरक्षा म्हटल्यानंतर प्रथमतः ती राज्य सरकार काय करतं तो प्रश्न उपस्थित होतो. त्याच बरोबरीने ज्या काही स्थानिक संस्था आहेत त्या संस्थेची सुरक्षा व्यवस्था काय करते. मला वाटतं आजच्या चर्चेमध्ये हे दोन प्रमुख प्रश्न असले पाहिजे. सुरुवात इथून करायला की ती जी शिवशाही बस आहे ती ज्या ठिकाणी उभी होती आणि तशा सकाळच्या अंधाऱ्या वेळी तिथे कोणी सुरक्षा रक्षक होता की नव्हता. आता आश्चर्य म्हणजे त्या बसमध्ये दारूच्या बाटल्या, अजून काही आक्षेपार्ह गोष्टी अशा मिळालेल्या आहेत, सापडलेल्या आहेत. म्हणजे ती बस जर एकदा डेपोमध्ये उभी असेल किंवा बस स्टॉपवर उभी असेल तर ती बस अशा काही अवैध कृती करण्यासाठी मोकळी झालेली आहे का, हे कोणाची जबाबदारी आहे? प्रायमा फेसी सर्वप्रथम ही जबाबदारी त्या बस स्थानकाच्या सुरक्षा रक्षकांची आहे. आणि राहता राहता जी जबाबदारी नंतर शिल्लक राहते, ती राहता नंतर जी जबाबदारी शिल्लक राहते ती एकंदर कायदा सुव्यवस्थेची ती थोडीशी व्यापक प्रमाणात आहे. ज्या पुण्यामध्ये आपण सांस्कृतिक माहेरघर म्हणतो त्या पुण्यामध्ये इतक्या घृणास्पद घटना होणं हे खरोखर लांछनास्पद आहे. मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे, किंबहुना त्यांना गृहमंत्री पद हे नेहमी प्रिय राहिलेलं आहे, त्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावं, यंत्रणा सक्षम करावी. एक प्रकारचं सिक्युरिटी ऑडिट हे प्रत्येक संस्थात्मक इन्स्टिट्यूट मध्ये झालं पाहिजे. आणि ते का होत नाही त्यासाठी आपण पोलिसांना जाब विचारू शकता. परंतु या केसमध्ये पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बाकीचे सगळं तपास घेतलेला आहे. संदिग्ध अशी थोडीशी परिस्थिती आहे. ती मुलगी ज्या पद्धतीने आरडाओरडा करत नाही, ज्या पद्धतीने बसमधून खाली उतरते, सीसीटीव्हीचं फुटेज आपण सर्वांनी बघितलेलं असेल.
तर ही संदिग्धता दूर होण्यासाठी मला वाटतं पोलिसांना योग्य वेळ तपास करायला द्यावा. थोड्या अवधीतच मला वाटतं तो गुन्हेगार जो आहे तो आयडेंटिफाय झाला असल्यामुळे पकडला जाईल आणि बरोबर आहे, पोलिसांना बरोबर आहे. हा सगळा तपासामध्ये तपासाचा काय भाग पार पडेल आणि त्यानंतर जे काही या प्रकरणामधलं सत्य आहे ते समोर येईल. मी चर्चेमध्ये प्रशांत जगताप यांना आणतोय. प्रशांत जगताप, आपण खरं तर आज जी घटना घडलेली आहे त्या निमित्तानं ही चर्चा करतोच आहे, पण त्या निमित्तानंच आपल्याला मागच्या काही काळामध्ये पुण्यामध्ये जे जे काही घडलेलं आहे, म्हणजे पोर्शे अपघाताचं प्रकरण असेल, ललित पाटीलचं प्रकरण असेल, कोयता गँगची दहशत असेल, गजा मारडीचं प्रकरण असेल, या सगळ्याविषयी सुद्धा बोलावं लागणार आहे, चिंता व्यक्त करावी लागणार आहे. प्रशांत जगताप. नाही, मुळातच मला या संदर्भात माझं मत व्यक्त करायचं आहे. आजची जी घटना उघडकीस आली आहे ती पुण्याच्या अब्रूचे धिंडवडे आणि पुण्यातली एकूणच नाही का सुरक्षा व्यवस्था, त्याचबरोबर सामाजिक नाही का एकूणच जे काही भान हरपलेलं आहे त्याच्यावर एकूणच प्रकाशझोत टाकण्यासारखी आहे. त्याचं कारण आहे की ज्या स्वारगेट पोलीस स्थानकामध्ये ही घटना घडलेली आहे ते स्वारगेट पोलीस स्थानक हे शहराच्या मध्यभागी हार्ट ऑफ सिटीमध्ये नाही का मोडतं. त्या स्वारगेट पोलीस स्थानकाच्या 100 मीटर अंतरामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन, स्वारगेट एसीपी ऑफिस नका या ठिकाणी आहे. आणि असं असताना सुद्धा जर एखादा माथे बिरू नका त्या ठिकाणी एखादा नका तडीपार गुन्हेगार अशा प्रकारचं धाडस करतो, ते राज्याच्या पोलीस खात्याला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चॅलेंज दिल्यासारखं आहे. या ठिकाणी मान्य सिनियर पोलीस अधिकारी सुद्धा आजच्या या ठिकाणी डिबेटमध्ये आहे. मी त्यांचं सुद्धा नाही का या ठिकाणी भाष्य ऐकलं. मला या ठिकाणी सांगायचं, ती मुलगी ओरडली नाही ओरडली याच्या पलीकडे जाऊन एखाद्या सरकारी जागेमध्ये, सरकारी आस्थापनेमध्ये, सरकारी बसमध्ये एखाद्या मुलीवर बलात्कार होतो, एखाद्या तरुणीवर बलात्कार होतो किंवा त्या ठिकाणी ती मुलगी न ओरडता सुद्धा त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार होतो, ह्या सगळ्या गोष्टी किळसवाण्या आहेत. कुठेतरी या राज्याचे मुख्यमंत्री किंवा आताचे नाही का विद्यमान गृहमंत्री म्हणून ते हे राज्य चालवायला सक्षम नाहीत का काय, याचा क्वेश्चन मार्क करण्यासारखा आहे. कारण की माझा पुणे पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे, पण आताच्या पोलीस खात्यांची या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये फक्त मंत्र्यांना, राज्यमंत्र्यांना एस्कॉट किंवा त्या ठिकाणी एसपीची जी नाही का पोलीस मिळायचे. आता या राज्यामध्ये आमदारांना, खासदारांना, ते सरकारी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे असतील तर त्यांना 4-4 पोलीस गार्ड दिलेत. ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी जो कार्यकर्ता कधी महानगरपालिकेवर किंवा जिल्हा परिषदेवर निवडून गेलेला नाही त्यांना ते सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे 2-2 नाही का या ठिकाणी बॉडीगार्ड दिलेले आहेत. हेच पोलीस जर ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाही का सुरक्षा पाहिली पाहिजे, त्या ठिकाणी जर बंदोबस्ताला दिलं तर आजची वेळ येणार नाही. हे आता सरकारने समजून घेण्याची आहे. मान्य देवेंद्र फडणवीसांनी आणि सरकारने आता झोपेतून जागा होण्याची गरज आहे. आज तुमचं सरकार आलंय म्हणजे महाराष्ट्र किंवा पुणे सुरक्षित राहील अशा प्रकारचं वातावरण नाही. जर ही घटना उपनगरामध्ये किंवा माळरानावर किंवा एखाद्या जंगलात घडली असती तर या ठिकाणी नाही का सरकारला बोलायला काहीतरी चान्स होता. पण आज सरकारी पक्षाकडून जे जे वक्ते बोलतायत, प्रवक्ते बोलतायत, ते कुठेतरी या ठिकाणी ती मुलगी ओरडलीच नाही, ती रडलीच नाही. अशा प्रकारे आता या ठिकाणी महिलांनी अशा प्रकारे भाषा आता इथून पुढे चालणार नाही. बरं, वंजारी सर येतो, रुपालीताईंना चर्चेमध्ये आणूया, मग तुमच्याकडे येतो. रुपालीताई, याच्यावरती बोलावं लागणार आहे, कारण निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये ज्या बहिणी लाडक्या झाल्या त्यांची सुरक्षा अशी वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे मान्य करावं लागेल आपल्याला. 100% कोणत्याही माता भगिनींना सोडता येणार नाही आणि महायुती सोडणार नाही. पुण्यामध्ये जी घटना घडली खरंच धक्कादायक आहे. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की गजबजलेल्या या परिस्थितीमध्ये जिथे स्वारगेट बस स्थानक आहे त्याच्यासमोर पोलीस स्टेशन आहे, त्याच्यासमोर ऑफिस आहे. घटना घडली आणि सगळ्यात महत्वाचं त्या विश्वास गोड मध्ये नेलं. साहजिकच आहे, प्रत्येक महिलेला प्रतिकार करणं शक्य नसतं. ती परिस्थिती आता तो प्रकार घडतो त्याने बरं, मला वाटतं काहीतरी तांत्रिक अडचण आहे. आपण बहुतेक नेटवर्क एरियामध्ये नाही आहात, त्यामुळे आपण जे बोलताय ते स्पष्ट ऐकू येत नाहीये. वंजारी सर हात वर करतात. वंजारी सर. नाही, मी एक गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितो तुमच्या पॅनलिस्ट साठी. जसं प्रशांत म्हणाला सरकारी प्रवक्ते, तर मी कोण सरकारी प्रवक्ता नाही. मी एक निवृत्त पोलीस अधिकारी आहे. तुमच्या
मुखामध्ये राजकीय वाचा असेल, माझ्या आज सकाळपासून मुखामध्ये वेगवेगळ्या एक चॅनलवर माणूस सरकारचे जी जे प्रवक्ते बोलतात मी पोलिसांची त्यांच्यावर भाषा बोललोय. आहे. आणि वंजारी साहेब मी वंजारी सर, तुमच्यावर आपल्या- बोललेलो आपल्या नाही. वक्तव्यावर आज त्यांना आक्षेप सकाळपासून नाहीये. जे प्रवक्ते सरकारची बाजू नाही. मांडते मी त्यांच्यावर बोललेलो आहे. नाही 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 नाही, सरकारची बाजू मी मांडतोय की नाही मांडतोय हे तुम्ही नीट ऐका आणि मग त्याच्यावर भाष्य करा. प्रशांत, एकदम उतावीळपणा करू नका. माझा एक शांतपणे एकच मिनिट. पण मी तुमच्यावर वंजारी साहेब बोललेलोच नाही. मी सकाळपासून वेगवेगळ्या डिबेटमध्ये आहे. सरकारी पक्षाचे जे प्रवक्ते सरकारची बाजू मांडतात मी त्यांच्यावर बोललोय. मी गुरुप्रसाद, मी शांत बसायचं का? नाही तुमचं वंजारी निश्चित सर, ऐकायचं आहे. वंजारी सर, आपण एक मुद्दा तुम्ही बिनधास्त बोला. करून घेऊया. आपण एक मुद्दा स्पष्ट करून घेऊया. वंजारी सरांनी जो आक्षेप मांडला तो अर्थातच पोलीस तपासाच्या दृष्टीने आहे, हे प्रशांत जगताप आपल्याही लक्षात आलेलं असेल. त्यांनी त्या दृष्टीने तो मुद्दा मांडलेला आहे. आपण तसं त्याच्याकडे बघूया. बहुतेक रुपालीताई पुन्हा एकदा नेटवर्क एरियामध्ये आहेत, आपण त्यांच्याकडे ओके. जाऊ. रुपालीताई, एक लक्षात घ्या, सरकारने बाजू मांडण्याचा प्रश्नच येत नाही. जिथे गुन्हे घडलेत तिथे त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सरकारचं आहे. आणि जे निवृत्त पोलीस अधिकारी बोलतायत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पोलिसांना तपास झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बोलणं योग्य राहील. हा त्यांचा पाठ झाला. आता माझा महिला म्हणून पाठ आहे की जो गजबजलेल्या ज्या बस स्थानकामध्ये हा प्रकार घडला त्याला जबाबदार बस स्थानकातील आगारातील व्यवस्थापन आहेत. सुरक्षा कर्मचारी कुठे होते, सीसीटीव्ही कुठे होते, व्यवस्थापनाला माहिती नाही की एवढ्या मोठ्या महिलेवर तिथे अत्याचार झाला आणि ते म्हणतात की मला कल्पना नाहीये, मी आता स्वारगेट पोलीस स्टेशनला चाललीये. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेली, ही सर्व माहिती घेतलेली आहे. मुळामध्ये त्या आरोपीला तातडीने अटक झाली पाहिजे. आणि पुणे पोलीस असू द्या किंवा ज्या ज्या भागातील जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे काही सरकारी मालमत्ता आहेत त्यांचं काम आहे तिथल्या भागाचं संरक्षण करणं, रक्षण करणं. आगारमध्ये कोण येते कोण जाते ते सुरक्षा कर्मचारी का नाही ठेवण्यात आले? त्याच्यामुळे परिवहन मंत्रीला माझी विनंती असेल की आगार व्यवस्थापनाला ताबडतोब निलंबन केलं पाहिजे आणि तो आरोपी ताबडतोब पोलिसांनी लवकरात लवकर गजाआड केला पाहिजे. त्याच्याशिवाय जोपर्यंत या लोकांना भीती बसत नाही ही गुन्हेगार वृत्तीची लोक थांबवू शकत नाही. यांच्यावर ठोस कारवाई करणे, प्रतिबंधक कारवाई करणे, MPID करणे, जेलला बसवणे 1-1 वर्ष, त्याशिवाय यांचे गुन्हे कमी करण्याची वृत्ती मरणार नाही. हे साप आहे आणि खरंच धक्कादायक घटना आहे. याच्यात सरकार विरोधक काही नाही. ज्या भगिनीवर आमचा अत्याचार झाला तिचा विचार करा, काय वाटलं असेल तिला, तिचीही मानसिकता. नाही पण रुपालीताई, त्याच्यामध्ये मी आपल्याला तुम्हाला सांभाळणं सुरुवातीला गरजेचं म्हटलं त्याप्रमाणेच या एका घटनेविषयी आपण चर्चा करत नाही. अर्थातच आजची घटना अत्यंत दुर्दैवी, संताप आणणारी आहेच. पण पुण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, मग ते कोयता गँग, गजा मारणे पासून सगळ्याच गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतील, त्याच्याविषयी चर्चा करावी लागणार आहे. हे चिंताजनक मुळात आपल्याला वाटतंय का? मुळामध्ये लक्षात घ्या, येतो वंजारी घटना सर. असू द्या, पोर्शे घटना आपण बघितली, त्याच्यामध्ये तो ऍक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर अंमली पदार्थाचा विषय आला. पोलीस यंत्रणेने आत्ताच्या काळामध्ये जे काही अंमली पदार्थ विकणारे म्हणजे मी पुन्हा सांगते की पोलीस ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी पालकत्व सक्षमतेने काम दादांकडे आहे करावे. म्हणून प्रश्न विचारावे लागतील. बर, हा वंजारी सर, बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज नाही पोहोचत. वंजारी सर, इथे प्रश्न असा आहे की पोलीस तपासामध्ये काय गोष्टी निष्पन्न होतात त्याच्यावरती या केसच नव्हे तर एकंदर कायदा सुव्यवस्था आणि महिलेची सुरक्षा या बाबतचे प्रश्न ऐरणीवर येणार आहेत. महाराष्ट्र शासन शक्ती कायदा गेली 4 वर्ष करत आहे. विधेयक विधानसभेमध्ये ज्या दिवशी मांडलं त्याच्यावर परवानगी घेतली आणि अनिल भाऊ देशमुख जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते ते हैदराबादला 8 दिवस राहून आले, अभ्यास करायला म्हणून गेले, कारण हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये हा कायदा लागू आहे. आज 4 वर्ष झाली, 2 खंड यांचे झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री पदाचे. तुम्ही का तो कायदा पारित केला नाही? महिलांची सुरक्षा खरंच हा प्रश्न शासनाला महत्वाचा वाटतो का? येऊन जाऊन पोलिसांच्या नावाने आग पागड करताय. अहो, पोर्शे केस मध्ये त्या पोलिसांच्या चक्क गुंड टोळ्या झाल्यासारखे पोलीस वागतायत. सॅम्पल बदलवण्यापासून तर स्टेटमेंट बदलवण्यापर्यंत
कोण आहे ते पोलीस? का त्या पोलीस अधिकाऱ्यांना आरोपी म्हणून तुम्ही कठड्यात उभं खरं आहे करत वंजारी नाही? सर, तुम्ही म्हणताय त्यांचं ते पाठीराखण ललित पाटील कोण प्रकरणामध्ये करताय? आणि पोर्शे कार प्रकरणामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की आरोपीला वाचवण्यासाठी व्यवस्था कशी कामाला लागली. मला जगतापांना हे Exactly. विचारायचं आहे, कारण अजित पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे बीडची धुरा दिली गेली, कारण बीडमधले जो काही प्रकार झाला त्यानंतर अजित पवारांकडे ती जबाबदारी जावी अशी सगळ्यांचं मत बनलेलं होतं. पण पुण्यामध्ये काही वेगळी परिस्थिती दिसत नाहीये. म्हणजे पुण्यामध्ये बॅनर्स लागतायत की कोथरूडचं बीड होऊ देऊ नका म्हणून. इथवर सगळं झालंय. नाही, मुळात या ठिकाणी एक समजून घेण्याची गरज आहे. जे सरकार आज सत्तेमध्ये आहे त्या सरकारच्या नाही का जे काही लूपहोल आहेत ते समोर या ठिकाणी येतात. मी सुद्धा मान्य अजितदादांबरोबर कामकाज केलेलं आहे, पण माझ्या कार्यकाळामध्ये म्हणजे मी ज्यावेळेस दादांबरोबर होतो त्यावेळेस दादा हे महाविकास आघाडीचे पूर्वीच्या आघाडीचे नेते होते आणि त्यांच्याकडं त्यावेळेस सरकार म्हणून काहीतरी फ्रीडम होतं, त्याच्यामुळं पुण्यावर एक वचक होता. पण मला असं वाटतं की पुण्यामध्ये आता भाजप हा या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून जास्त नका या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे पुण्याच्या आबरूचे धिंडवडे उडतात. मी हा माझा आक्षेप हा देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच व्यवस्थेत हे तब्बल 5.25 वर्षाचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्याचबरोबर 8.5 वर्षाचे गृहमंत्री राहिलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी जे काय त्यांच्या काळात जे काय पुण्याचं मातेरे झालेलं आहे ती जबाबदारी मी अजितदादांपेक्षा देवेंद्र फडणवीसांवर फिक्स करतोय. कारण की मान्य देवेंद्र फडणवीसांनी आता या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला हवी. कारण की पुण्यातल्या सगळ्या यंत्रणा त्यांच्या ताब्यात असताना, राज्याच्या सगळ्या यंत्रणा ताब्यात असताना, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आता म्हणजे मान्य वंजारी साहेब सुद्धा या ठिकाणी सांगतील. वंजारी साहेबांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, केंद्राचे मंत्री किंवा केंद्राचे राज्यमंत्री जे महाराष्ट्रातले किंवा त्या एकूणच मतदारसंघातले आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी एस्कॉट असायचं. अलीकडच्या काळामध्ये सरकारी सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या विद्यमान आमदारांना, सगळ्या विद्यमान खासदारांना या ठिकाणी एस्कॉट दिलं जातं, जे मंत्र्यालाच दिलं जातं ते आता या ठिकाणी खासदारांना, आमदारांना मिळायला लागलंय. त्याचबरोबर माझ्या शहरातले काही असे नाही का राजकीय कार्यकर्ते आहेत जे कधीच महापालिकेवर सुद्धा निवडून गेले नाहीत, त्यांना 2-2 नाही का या ठिकाणी पोलीस गार्ड दिलेत. मी पोलीस खात्याला नाव ठेवणार नाही, महाराष्ट्राचं किंवा पुण्यातलं पोलीस खातं आजही सक्षम आहे, पण त्या पोलीस खात्याची संख्या ही नका कायदा सुव्यवस्थेपेक्षा या वेगळ्या राजकीय कारणाकरता खूप वापरली जाते. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी निकालात लागल्यात आणि आता या ठिकाणी बलात्कार, कोयता गँग किंवा गुंडांच्या टोळ्या या प्रचंड सक्रिय झालेल्या आहेत. बरं रुपालीताई, आपल्याला मान्य आहे की जे फ्रीडम अजित पवारांना महाविकास आघाडीमध्ये होतं ते फ्रीडम आता नाहीये, ते स्वातंत्र्य नाहीये आणि त्याची सगळी परिणिती आहे. नाही, एक लक्षात घ्या, तो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. माननीय अजितदादांना म्हणजे भाजपमध्ये गेलं म्हणून त्यांना कोण हँडल करणारी व्यक्ती कोणी नाहीये. अजित पवार यांना हँडल ते स्वतः करू शकतात, तेवढे ते सक्षम नेतृत्व आहे. विषय राहिला हा गुन्हेगारी वाढती आहे त्याच्यावर पोलीस यंत्रणेने सक्षमतेने जुन्या पद्धती वापरण्यापेक्षा काहीतरी ऍडव्हान्स मध्ये हे प्रतिबंधक कारवाई करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे गुन्हे कमी होऊ शकत नाही. कारण का सातत्याने नवीन जे पोर्शे विषय म्हणताय, ललित पाटील विषय म्हणताय, त्याच्यानंतर ज्या घटना सांगताय ते बघा, त्या घटना वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे त्या घटना घेऊन त्याच्याशी बोलणं आपल्याला योग्य राहील. वेग बोलून किंवा विरोधक आहात म्हणून तुम्ही जर बोलणार असाल तर त्याला कोणताही उपयोग फायदा नाही. ही जी कालची घटना झालेली आहे त्याच्यावर आगार व्यवस्थापन जबाबदार आहे. त्यांची दुर्लक्ष, त्यांचा हरगर्जीपणा हा झाल्यामुळे ही घटना ते रोखू शकत होते, परंतु त्यांच्या त्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडलेली आहे. आणि पोलिसांनी त्यांच्याकडे जो काही पार्ट आहे गुन्हा दाखल झाल्यानंतरचा तो चांगल्या पद्धतीने ते पार करतायत आणि आरोपी त्यांनी लवकर अटक करावा पुणे पोलिसांनी. वंजारी सर, सगळं खापर पोलिसांवरती फुटतंय, गृह विभागावरती फुटतंय. काय वाटतं की पोलिसांचा या सगळ्यामध्ये किती दोष आहे? ही सगळी एकूणच जी परिस्थिती पुण्यामधली बिघडलेली आहे, पार अब्रूचे झिंदवडे निघालेले आहेत, यात पोलीस किती आपल्याला गुन्हेगार वाटतात? मी पोलिसांना गुन्हेगार ठरवण्याआधी म्हणेल की पोलिसांचं जे सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम असं नेतृत्व आहे, ज्याला आपण गृह मंत्रालय म्हणून म्हणतो, ते नेतृत्व काय करतं. आणि माझा स्पष्ट आक्षेप आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की गृह मंत्रालयाने पोलीस प्रशासनातलं नेतृत्व कणाहीन केलेलं आहे. म्हणूनच पोरसे सारखे आणि मारणे सारखे प्रसंग घडू शकतात.
म्हणूनच ललित पाटील घडू शकतो, कारण या लोकांना, काही मूठभर लोकांना हाताशी धरून जर राजकारणी अशा प्रकारचं पोलिसांचं गुंड टोळ्यांमध्ये रूपांतर करून वापरणार असतील त्यांच्या फायद्यासाठी, तर हा महत्वाचा संविधानिक आणि वैधानिक प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. आणि सरते शेवटी इतकंच सांगेल की आता गरज आहे पोलीस प्रशासनाने लोकल लेवलवर आपला ताठपणा दाखवण्याची, आणि जे काही असेल ते दूध का दूध पाणी का पाणी करण्याची, असं सक्षम नेतृत्व हे पोलीस प्रशासनातलं लोकल लेवलवर कार्यरत राहणं ही काळाची गरज आहे या महाराष्ट्रात. बर, मी जगतापांकडे जातो. अगदी आपण चर्चेच्या शेवटाकडे आहोत. मला तुमच्याकडनं हे आता समजून घ्यायचं आहे अर्थातच की पुण्याची जी एकाएकी बदलत जाणारी इमेज आहे, सुसंस्कृत पुणे, ते अशा पद्धतीनं या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी ओळखलं जाणारं पुणे, ही जर इमेज आता पूर्ववत करायची असेल तर काय नेमकं करायला हवं या सगळ्या प्रशासनातल्या मंडळींनी, सगळ्या नेते मंडळींनी सुद्धा, आणि एकूणच सगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा? येतो ताई तुमच्याकडे. नाही, ह्या 4-5 गोष्टी करायला लागतील. माझ्या भगिनी रुपालीताई पाटील ह्या माझ्या जुन्या सहकारी आहेत, माझ्या बहीण आहेत, आणि त्याचबरोबर आम्ही सभागृहासोबत एकत्रित काम केलेलं आहे. आता पुण्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी या पुण्याच्या एकूणच जे पुणे नका शिक्षणाचं माहेरघर म्हणून म्हटलं जातं, राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ज्याची ओळख आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं जन्म नका ठिकाण किंवा जन्माचा जिल्हा म्हणून नका या ठिकाणी अख्ख्या विश्वात ओळखला जातो, त्या पुण्याचं पुणेरी पण पुन्हा परत एकत्रित आणण्यासाठी या सगळ्यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त असतील किंवा पुणे महापालिकेचे नका आयुक्त असतील, यांनी आता पूर्वीसारखे या ठिकाणी आमच्याकडे जे काय असणारे का वॉर्डन्स आहेत त्याची संख्या वाढवण्याची गरज आहे. या ठिकाणी पोलीस ठाणे किंवा पुण्याची मेट्रो हे आमची आस्थापना नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचबरोबर पुण्यातल्या ज्या गुंडांच्या टोळ्या आहेत त्या काबूत आणण्याकरता या ठिकाणी पुणे पोलिसांना फ्रीडम द्यायला पाहिजे. पुणे पोलिसांची किमान 400 ते 500 ची संख्या ही राजकीय कार्यकर्त्यांकडे अडकलेली आहे, ती त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपली वेळ संपली. पुणे पोलिसांनी रस्त्यावर उतरून पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांच्या प्रतिबंध कारवाई करणं गरजेचं आहे. आणि सरकारने सुद्धा पुणे पोलिसांना, मी अजितदादांच्या पक्षाचं सांगत नाही, पण मागच्या काळामध्ये 14 ते 19 याच ठिकाणी भाजप कार्यरत होती, नंतर महानगरपालिकेत कार्यरत राहिली. आता पुन्हा एकदा भाजपला या शहरामध्ये मोठा स्कोप, मोठी सत्ता मिळालेली आहे. या सगळ्या गुंडांच्या टोळ्या, कोयता गँग, बरोबर आहे, हे सगळं संपलं पाहिजे, हीच आपली अपेक्षा आहे. आपली शेवटची प्रतिक्रिया, आणि मी चर्चा थांबवतोय. वेळ संपलाय, आधीच संपलाय. पोलिसांना खुलं काम करण्यासाठी मोकळीक देणं गरजेचं आहे. आणि पोलिसांनी सुद्धा आपल्या कर्तव्याची अगदी सगळ्यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवणं आणि तसं काम करणं अपेक्षित आहे. आपल्या चर्चेचा वेळ संपलेला आहे. जेव्हा वाढलेल्या गुन्हेगारीवरती प्रश्न उपस्थित होतात तेव्हा बोट पोलिसांकडे दाखवलं जातं, पण एकूणच यंत्रणेला सुस्थितीत आणण्याची गरज आहे. हे या सगळ्या घटना आणि त्या घटनांमधलं सातत्य बघून आपल्या लक्षात येतं. या सगळ्या चर्चेसाठी मान्यवर पाहुण्यांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार.